अखेर 2 लोकांच्या बळीनंतर झोपेचे सोंग घेणाऱ्या प्रशासनाला आली जाग। डोंगरगाव रोडवर युद्ध पातळीवर गतिरोधक बसवण्याचे काम सुरू। शहादा डोंगरगाव रोडवरती सोमवारी भीषण अपघात घडला होता। मद्यधुंद कार चालक आदित्य उदित पाटील यांनी रस्त्यावर शतपावली करणाऱ्या आई व लेकांच्या दोघांच्या आपल्या आलिशान फॉर्च्युनर कारने चिरडले। या अपघातामध्ये आई, मुलगा व पाळीव श्वान मृत्यू झाला होता। महत्त्वाचे म्हणजे या रस्त्यावर होणारे अपघात लक्षात घेता याबाबत बांधकाम विभागाला 15 दिवसापूर्वीच नागरिकांनी गतिरोधक बसवण्यासंदर्भात निवेदन देण्यात आले होते। मात्र अधिकाऱ्यांनी त्या निवेदनाला केराची टोपली दाखवली आणि त्याकडे दुर्लक्ष केल्याने ही अपघाताची घटना घडली आहे। परिणामी प्रशासनाला पुन्हा एक गलथान कारभारामुळे आई मुलाला जीव गमवावा लागल्याचे बोलले जात होते। त्या अपघाताचे गांभीर्य घेत प्रशासनाने आज रोजी अहिंसा चौक ते डोंगरगाव चौफुलीपर्यंत रस्त्यावर गतिरोधक बसवण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू केले आहे। गतिरोधक बसवल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे, परंतु माय व लेकाच्या बळी गेल्याने प्रशासनाला जाग आली का असाही प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित केला जात आहे। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, शहादा।